परिषदेचा अध्यादेश रद्द झाल्याशिवाय महानगरपालिकेत समावेश होऊ शकत नसल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिल्यानंतर नगर परिषदेचे अस्तित्व रद्द करण्यासंदर्भात नव्याने अधिसूचना जारी करण्यात आली आहे। सातारा देवळाई नगर परिषदेचा अध्यादेश रद्द केल्याशिवाय मनपात समावेश होऊ शकत नसल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिल्यानंतर नगरविकास खात्याकडून नगर परिषदेचे अस्तित्व रद्द करण्यासंदर्भात नव्याने अधिसूचना काढण्यात आली आहे। मागील वर्षापासून सातारा देवळाईच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। दोन्ही भागांचा महानगरपालिकेत समावेश करण्याची अधिसूचना मे महिन्यात काढण्यात आली होती। यावर नगर परिषद समर्थक बाळासाहेब गायकवाड आणि राजेंद्र कानडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने या संदर्भातील निर्णय सरकारवर सोडत महानगरपालिका समावेशासाठी नगर परिषदेची अधिसूचना रद्द करण्याकडे लक्ष वेधले होते। त्यानुसार नगरविकास खात्याकडून 8 ऑक्टोबर रोजी नगर परिषद बरखास्तीची अधिसूचना जाहीर करण्यात आली। यावर येत्या 30 दिवसांच्या आत न्यायालयाने हरकती मागवल्या आहेत।